संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला जर अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक, या चॅनलची लिंक शेअर करा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 28 तारखे दिवशी TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ही होणार होती आणि एक दिवस अगोदरच पेपर फुटल्या कारणाने हा जो गैरप्रकार झाला त्या कारणाने ही परीक्षा पोस्टपोन केलेली होती. आणि जी काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे या सभागृहामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी या परीक्षेचं आयोजन जे आहे यानंतर जी काही ऑफलाईन परीक्षा होती ती आता ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं होतं. अगदी त्या पद्धतीनं आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही अहवाल आहे तो सादर केलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव जो आहे तो ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या कंपनीकडे सादर केलेला आहे. आता ऑनलाईन ही परीक्षा कोण घेणार? इतका मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणाकडे उपलब्ध आहे? 6 लाखापेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेला बसलेले आहेत. काही शिक्षक बांधव आहेत तरी काही भावी शिक्षक बांधव आहेत. तर साहजिक आहे ही परीक्षा IBPS जी काही गोपनीय संस्था आहे यांच्यामार्फतच ही परीक्षा आयोजन करण्याचं या ठिकाणी जे आहे ते ठरवलेलं आहे. तुम्हा सगळ्याला लक्षात येईलच की ही परीक्षा ऑनलाईन जी आहे ती या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. अशा पद्धतीचा जो काही प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे. माननीय व्यवस्थापक IBPS गोपनीय संस्था या ठिकाणी तो दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटेट 2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्याबाबत या कार्यालयाने प्रसिद्ध केलेली जी काही 15 मेची नोटिफिकेशन आहे, या कार्यालयाने जाहीर प्रकटन केलेलं जी काही 27 जूनचे व्रत आहे, या कार्यालयाचा दिनांक 23 ऑक्टोबर 2023 तारखेचा जो काही मेल आहे यांच्यासोबत केलेला व्यवहार TETचा उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1 अन्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026चे आयोजन दिनांक 28 जून रोजी करण्यात आले होते. परीक्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पेपर क्रमांक 1 म्हणजे जवळजवळ पहिल्या पेपर क्रमांकासाठी 2.5 लाख तर पेपर क्रमांक 2साठी 3.5 लाख अशी उमेदवार एकूण 6,125 परीक्षार्थी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र फॉर्म भरले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पेपर क्रमांक 1 701 तर पेपर क्रमांक 2 1028 असे एकूण 1729 परीक्षा केंद्र निश्चित झाले होते. सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रात ही परीक्षा होती. सोबतच महाटेट जी काही 2026चे आयोजन आहे 28 जून रोजी न घेता पुढे ढकलण्यात आलेलं आहे. कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दिनांक 1 सप्टेंबर रोजी जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयाची जी काही सिव्हिल अपील होती 1385/2025 या अन्वये जो काही निकाल आहे तो 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आल्याच्या कारणाने शिक्षकांना व सेवेसाठी शिक्षकांना म्हणजे त्या शिक्षकांना व भावी शिक्षकांना TET 2028पर्यंत पास करणे बंधनकारक केलेली आहे. ती मुदत आहे. म्हणून सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून 2दा म्हणजे लक्षात घ्या इथून 2 वेळा TET परीक्षा होणार आहे. 2दा घेण्याची प्रस्तावित आहे. यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धतीची अवलंब करून द्यावायचा असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत म्हणजे IBPS मार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेण्याकरिता विनंती करण्यात येत आहे. अशा पद्धतीचं माननीय आयुक्त राज्य परीक्षा परिषद यांचं सहीनिशी हे पत्र जे आहे IBPSला दिलेलं आहे. प्रत जी आहे ते प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग माननीय आयुक्त शालेय शिक्षण आयुक्तालय यांना हे सादर केलेली आहे. मित्रांनो, आता ही परीक्षा जेवढी लवकर आहे शक्य तेवढ्या लवकर इथं दिलेलं आहे बघा परीक्षा प्राधान्य म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं शक्य प्राधान्यक्रमाने ही परीक्षेचं आयोजन करण्याच्या अनुषंगाने IBPSला कळवलेलं आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत आयुक्तांच्या मार्फत जावक क्रमांक जे आहे ते तुम्हाला दिसत असेल इथे आणि दिनांक 2 जुलै आजच्या तारखेतला हा पत्रव्यवहार आहे. त्यामुळं
निश्चितच ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि IBPS परीक्षेच्या मार्फतच घेतली जाणार आहे. आता IBPS परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला माहिती आहे काय ड्रॉबॅक आहे. तर IBPS परीक्षा ही त्यांची जी काही उत्तर तालिका आहे, आन्सर की ते देत नसते. त्यामुळं आणि परीक्षा पद्धती योग्य आहे, पण बऱ्याच काही शंका ज्या आहेत ते टेट परीक्षेच्या मार्फत आपण उपस्थित केल्या होत्या. त्याची पूर्तता करणं खरंच काळाची गरज आहे. नक्कीच परीक्षा ही ऑनलाईन पारदर्शक व्हायला आणि मुलांना किंवा परीक्षार्थींना अधिक विश्वास संपादन करायला योग्य जाईल जर त्या गोष्टी केल्या तर. मात्र ऑफलाईन परीक्षा आता TETची होणार नाही, तर ऑनलाईनच होणार आहे. होईल तेवढ्या लवकर प्राधान्यक्रमानं ही परीक्षा घेण्याची ही परीक्षा घेण्याची जी काही अहवाल आहे तो IBPSला सूचना त्या दिलेल्या आहेत. त्यामुळं नक्कीच या परीक्षा आता जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर ऑनलाईन होतील. नक्कीच जी काही भावी शिक्षक आहेत, जे शिक्षक आहेत असे येतील, यांना दिलासा देणारी बातमी आहे की आता पेपर फुटीच्या कारणाने परीक्षा किती लवकर होईल, किती वेळ लागेल हा एक अंदाज बांधला जात होता. शक्य तितक्या लवकर म्हणजे साधारणतः म्हणजे एकदा अभ्यास करून परीक्षा पोस्टपोन होणे किंवा परीक्षा रद्द होणे, अभ्यास केलेल्या जे काही परीक्षार्थी आहेत यांना खूप त्रासदायक असते आणि परीक्षार्थ्यांना पेपर फुटीचे प्रकरण डोळ्याच्या समोर असणे, पेपर फुटणे हे म्हणजे एक प्रकारे आत्मघातकी निर्णय असतात, आत्मघातकीय संकटं असतात. त्यामुळं होईल तेवढ्या लवकर, जेवढं शक्य आहे तेवढं लवकर परीक्षा जर झाली तर नक्की जी काही परीक्षार्थी आहेत त्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा नवीन आणि अधिकृत माहितीसाठी, शैक्षणिक माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मर्यादित प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यावेत या संदर्भामध्ये ऑनलाईन जी संदीप कांबळे, जी काही टीचर संदीप कांबळे ॲप आहे त्यावर काउन्सिलिंग बॅचेस सुरू केलेली आहे आणि त्या बॅचवर 50% जे आहे ते ऑफ सुरू आहे. त्यामुळं ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे किंवा काउन्सिलिंग समुपदेशन वर्ग जॉईन करायचे त्यांनी तात्काळ जॉईन करा आणि पहिल्या कमेंट्समध्ये त्या ॲपची लिंक असेल त्यावर जाऊन आपण जॉईन करू शकता. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.